नमस्कार. माझं नाव रमाकांत कस्तुरे. मी सावरकर या अभिनव वक्तृत्व स्पर्धेमध्ये सावरकरांची विनोद बुद्धी या खरोखरच अभिनव अशा विषयावर मी माझं मत व्यक्त करत आहे. खरं तर सावरकरांनी एवढं गंभीर लिखाण केलेलं आहे की सावरकरांनी विनोद लिहिला काय किंवा विनोदी साहित्य लिहिलं काय किंवा रोजच्या जीवनात सावरकर विनोदी होते काय असा याविषयी शंका निर्माण होऊ शकेल, पण याचं उत्तर होकारार्थी आहे. सावरकर सुद्धा अतिशय विनोदी होते. त्यांच्या जीवनातले काही प्रसंग आपण बघितले तर आपल्या लक्षात येईल की त्यांना विनोदाचं काही वावडं नव्हतं. एकदा पुणे नगरपालिकेतर्फे सावरकरांना मानपत्र देण्यात आलं आणि त्या मानपत्राला सत्काराला उत्तर देताना सावरकर म्हणाले की शिवाजी महाराज हे या नगराचे पहिले अध्यक्ष होते, गोखले सुद्धा अध्यक्ष होते आणि लोकमान्य टिळक सुद्धा अध्यक्ष आणि सदस्य होते. त्यावेळेस त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणाले की नाही टिळक फक्त सदस्य होते. सावरकर त्यावेळेस म्हणाले की बरोबर आहे, मेंढरांच्या कळपांचा सिंह कसा अध्यक्ष होईल. आणि त्यावेळेस एकच हाशा त्या ठिकाणी उसळलेला होता. हिंदू महासभेच्या एका बैठकीमध्ये एका सदस्याने असं मत व्यक्त केलं की आपल्या विचारांप्रमाणेच आपल्या चळवळींप्रमाणेच आपले हिशेब सुद्धा लढाऊ असले पाहिजेत. दुसऱ्याने विचारलं लढाऊ म्हणजे काय, तर सावरकर म्हणाले की लढाऊ हिशोब म्हणजे जे हिशेब बघताच लढाई सुरू होईल असे हिशोब म्हणजे लढाऊ हिशोब. 1938 साली सावरकरांनी मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले आणि त्यावेळेस भाषण करताना त्यांनी सांगितलं की भाषाशुद्धीच्या पारड्यामध्ये प्र.के. अत्रेंसारखा दांडगा साहित्यिक आता बसलेला आहे, त्यामुळे भाषाशुद्धीचं पारडं जड झालेलं आहे. हे ऐकून आचार्य अत्रे सुद्धा खदखदा हसू लागले. माझी जन्मटेप सारखं अतिशय गंभीर पुस्तक, पण त्या ठिकाणी सुद्धा त्या पुस्तकात सुद्धा सावरकरांनी अनेक ठिकाणी आपल्या विनोदाचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. विनोद बुद्धीचं त्या ठिकाणी प्रदर्शन त्या ठिकाणी केलेलं आहे. की बारीसाहेबाचं वर्णन करताना ते म्हणतात की बारीसाहेबाचे पोट सगळ्या जगाला तुच्छ लेखत आणि सगळ्या शरीराला मागे सारत पुढे पुढे धावत असते शाळेतल्या फुग्यासारखे, आणि त्याच्या मध्यावरचा तुमानीचा पट्टा हा भूमध्य रेषेसारखा दिसत असे. दही नारळ सारखी कथा सुद्धा अतिशय विनोदी आहे माझी जन्मठेप मधली. सावरकर म्हणतात की दुःखाचे हसू सर्वात बिकट असते. जेव्हा जसं आनंद जेव्हा अति होतो त्यावेळेस तो रडतो, त्याचप्रमाणे शोक सुद्धा ज्यावेळेस अति होतो त्यावेळेस तो हसतो. वेगवेगळ्या ठिकाणी सावरकरांनी आपल्या विनोदाचं त्या ठिकाणी विनोद बुद्धीचं प्रदर्शन आपल्याला केलेलं दिसून येतं. की सावरकरांचे जर लेख आपण बघितले तर सावरकरांच्या लेखामध्ये भाषाशुद्धीचे लेख जे आहेत त्या लेखांमध्ये त्यांनी फार विनोदी वर्णन आपल्याला केलेलं दिसून येतं. हवा हा शब्द आहे, हवा हा शब्द ते म्हणतात की या हवेनं मराठीचं वातावरण जे आहे ते प्रदूषित केलेलं आहे. हवा पाणी म्हणत असताना मराठीचा श्वास चांगला चालतो, पण हवेच्या ठिकाणी वायू हा शब्द वापरला की तिचा श्वास थांबतो. त्यानंतर वेगवेगळे अंधश्रद्धेवरचे जे काही त्यांनी निबंध लिहिलेले आहेत त्या निबंधामध्ये सुद्धा अतिशय विनोदी असं वर्णन केलेलं आहे. मनुस्मृती आणि महिला या कथेच्या या लेखामध्ये ते म्हणतात की मनुस्मृतीत असं लिहिलेलं आहे की नद्यांचे नावं ज्या स्त्रियांना आहेत ते स्त्रियांना वरू नये. मग सावरकर विनोदानं म्हणतात की कावेरी गंगा गोदावरी या आमच्या उपवरकन्यांचं काय होणार, त्याच नाही तर आमच्या भीमा आणि धोंडी या सुद्धा धाय मुकलून रडू लागतील. असं सावरकरांनी विनोदी वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. सावरकरांच्या नाटकामध्ये सुद्धा आपल्याला विनोद दिसून येतो की संन्यस्त खडगे या नाटकामध्ये शाकंभट आणि क्षारा हे जे विनोदी जोडपं आहे, अतिशय विनोदी प्रसंग, अतिशय विनोदी चुरचुरीत संवाद त्यांचे त्या ठिकाणी आहेत. की क्षारा ही जी शाकंभटाची पत्नी आहे तिला आपला नवरा आवडत नाही. आपल्या जोडप्याविषयी ती म्हणते की जोडा मम किती विजोड, हे ढब्बू मी छान, मी गाय हे गिदाड आणि हे बदसूर मी तान. अशा प्रकारचं वर्णन तिनं शाकंभटाचं त्या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि शाकंभट सुद्धा त्याचं उत्तर देतो. हे प्रत्यक्षामध्ये हे वाचण्यासारखं आहे आणि त्यावेळेस आपल्याला हसू आल्याशिवाय राहत नाही. वेगवेगळ्या ठिकाणी लेखामध्ये सावरकरांच्या लेखांमध्ये सुद्धा त्यांनी अतिशय विनोदी वर्णन केलेलं आहे. की उपहास गर्व असं लिखाण केलेलं आहे. की मुंबईचा दंगा या लेखामध्ये ते म्हणतात की हिंदू मुसलमान दंग्यामध्ये हिंदू लोक आपल्या मुसलमान बंधूंना कोणत्याही प्रकारे राखीव जागा देत नसत. घायाळांच्या जागेमध्ये आणि मृतांच्या जागेमध्ये सगळ्या ठिकाणी हिंदूच असत. पण तो
सावरकरांच्या जागृतीमुळे तो विषय बदलला आणि हिंदू आक्रमक झाले याचा आनंद होऊन सावरकर लिहितात की आता हिंदूंनी आपला अप्पलपोटेपणा सोडला आहे आणि ते आता 50% जागा मुसलमानांसाठी राखीव ठेवत आहेत. त्यानंतर शेंदाडपूरचा शिवाजी उत्सव किंवा गाढव संघटन अशा ज्या कथा सावरकरांनी लिहिलेल्या आहेत, या कथा वाचताना आपल्याला जाणवतं की असं वाटतं की जणू काही या कथा चिवी जोशींसारख्या एखाद्या विनोदी लेखकाने लिहिलेल्या आहेत. गाढव संघटन या कथेमध्ये गाढवांची सभा भरते आणि त्या गाढवांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक माणूस हा पहिल्यांदा गाढवच असतो, परंतु हिंदू संघटनेच्या चळवळीमुळे माणसांमधला गाढवपणा कमी होत आहे आणि त्यामुळं माणसांनी पुन्हा गाढव व्हायला पाहिजे आणि त्या सभेमध्ये सगळे गाढव दुगाने आपल्या झाडू लागतात. शेंदाडपूरचा शिवाजी उत्सव या कथेमध्ये त्यांनी नवकवींवर अतिशय उपहास गर्भ अशी टीका केलेली आहे की ते म्हणतात की निरंकुशा कवया, ज्या कवींना काही अंकुश नसतो ते कोणत्याही प्रकारे आपलं कवन जे आहे ते करू शकतात आणि वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या भाषांमधले शब्द वापरून गद्याच्या ओळी एकाखाली एक लिहायच्या आणि झाली नवकविता. अशा प्रकारे सावरकरांनी त्या ठिकाणी त्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि मग ते त्याच्यातला जो नायक आहे नागोजीराव, त्याची एक कविता सुद्धा आपल्याला ते ऐकवतात की रोमांसच्या राज्यात चल मारू लांब मजल, प्रिय तू पोएट्री आणि मी तुझी एक गझल, इश्काने मी बेजार झालो टेक ना माझी दाद, गल्लोगल्ली शावटेन तुझा खादी जिंदाबाद. अशा प्रकारची विनोदी कविता सावरकर आपल्याला त्या ठिकाणी करून आपल्याला ऐकवतात. वेगवेगळ्या नाटकांमध्ये, वेगवेगळ्या कथांमध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या लेखांमध्ये सावरकरांनी अतिशय विनोदी अशा प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसून येतं. भंडारी ही जात कशी झाली किंवा कंचोळे प्रभूंची जात कशी आणि का झाली, या कथांची जी काही कथा आहेत, हे लेख आहेत, हे लेख अतिशय मुळातूनच वाचण्यासारखे आहेत. अतिशय या वेळेच्या मर्यादेत आपल्याला ते बोलता येत नाही, परंतु सावरकरांनी अत्यंत वेगवेगळ्या प्रकारे या विसंगतीवर प्रहार केलेला आहे. समाजातल्या आपल्या विनोद बुद्धीद्वारे यांच्यावर प्रहार केलेला आहे आणि आपलं लिखाण अतिशय चुरचुरीत, विनोदी आणि अतिशय मर्मभेदक अशा प्रकारे केलेलं आहे. नमस्कार.